समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी आता कसबे तरोळे या ठिकाणी आहे आणि SP शुगर या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मेळावा पार पडला. इथं महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारी संदर्भात इथं मेळावा झाला आहे. आपल्यासोबत आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत. काय सांगाल दादा, आता इथं मेळावा पार पडला आहे, कार्यकर्ते वगैरे पाहून काय प्रतिक्रिया काय असेल तुमची पहिली? राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये सर्व नेतेगण इथे आवर्जून उपस्थित होते. आमदार विक्रमजी काळे हे उपस्थित होते. उपाध्यक्ष जे प्रदेशचे आहेत सुरेशदाजी बिराजदार होते. जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुडे होते आणि सुरेश पाटील साहेब यांच्या कारखान्यावरती हा कार्यक्रम झाला, स्वाभाविकच आहे ते देखील होते. यांची सगळ्यांची भाषणं झाली आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अतिशय ताकदीने काम करण्याच्या बाबतीमध्ये सर्वांना सूचना दिल्यात. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचा एक महत्त्वाचा घटक आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज इथे जे काही मंथन झालं त्याच्यातनं स्पष्ट होतं आहे की अतिशय ताकदीने महायुतीचा उमेदवार जो आहे तो प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहे. सर्वजण एक दिलाने त्यासाठी काम करणार आहेत, हे अतिशय स्पष्ट झालेलं आहे. आव्हान काय करता तुम्ही आता मतदारांना? मी मतदारांना आवाहन हे करेन की ही निवडणूक जी आहे ती लोकसभेची आहे. आपला प्रतिनिधी आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे. असा व्यक्ती पाहिजे जो सक्षमपणे तिथे काम करेल, केंद्राकडनं मोठ्या प्रमाणात निधी आणेल, मोठ्या योजना आणेल आणि केंद्राशी संबंधित आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करेल. तर त्या अनुषंगाने येणारं सरकार हे मोदी साहेबांचं राहणार आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून द्यावा असं आवाहन मी मतदारांना करतो. तर हे आमदार राणा जगजितसिंह पाटील होते. आता अर्चनाताई पाटील या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी आता कसबे तरोळे या ठिकाणी बैठक पार पडली आणि तरोळे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा आणि शेतकऱ्याचा मेळावा पार पडला. इथं SP शुगरचे सुरेश पाटील आपल्यासोबत आहेत आणि इथं आता मेळावा पार पडला आहे. नेमकं राणादादा विक्रमजी काळे साहेब आमदार होते, काय एकंदरीत काय सांगाल, कशासाठी मेळावा होता आहे? उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं एकसंघरित्या प्रचारामध्ये गती घ्यावी का ह्या दृष्टिकोनातून सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातले संपूर्ण पदाधिकाऱ्याला बोलून राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय नेते आणि राज्याचे उपाध्यक्ष बिराजदार साहेब, महेंद्र काका, मी स्वतः, विक्रम काळे साहेब, आम्ही सगळ्यांनी मिळून काय ह्या कामाला गती देण्यासाठी म्हणून कार्यकर्त्याचा मेळावा अधिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये जे नागरिक, सभासद, शेतकरी या भागातील म्हणजे सपोर्टमध्ये आहेत ते सगळे हजर होते आणि त्यामध्ये हा एक स्ट्रॉंग निर्णय झाला की सर्वांनी मिळून अगदी मोठ्या ताकदीनं कामाला लागायचं. अच्छा, बघा इथं कसबे तरोळे या ठिकाणी SP शुगरवर आता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला आणि त्या मेळाव्यामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील, विक्रम काळे आमदार यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, जिल्ह्यातील पदाधिकारी हे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आता कसबे तरोळे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचाराचा आता इथं सुरुवात झालेली आहे. त्यांना इथं बैठकसुद्धा पार पडली आणि बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय झाले ह्यात आपल्याला सुरेश पाटील यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन खंडू ओबळेसोबत मी हुकमत मुलानी, कसबे तरोळे, उस्मानाबाद, धाराशिव.